इस्रायल इराण युद्धाचा भडका उडालेला असतानाच महाराष्ट्रामध्ये अफवांचं पीक आलेलं आहे। पेट्रोल डिझेलच्या किमती दुप्पट होतील, पेट्रोल संपून जाईल या भीतीनं पेट्रोल पंपावर टाकी फुल करण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या। रील्सबाजांनी सोशल मीडियावर अफवांचा बाजार मांडला होता। रील्सबाज अफवा पसरवतात हे माहिती असताना देखील काही लोक या अफवांना बळी पडतायत। पाहूयात। युद्ध आखातात अफवांचं पीक मराठवाड्यात। पेट्रोल डिझेल संपल्याच्या अफवेनं सामान्यांची गाळण। पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी लांबच लांब रांगा। मराठवाड्यातल्या नांदेड, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगरच्या पेट्रोल पंपावर उसळलेली ही गर्दी पहा। एरवी 100-200 रुपयांचं पेट्रोल भरणारे दुचाकी चालक टाकी फुल करण्याचा आग्रह धरत होते। कार चालकांचीही तशीच परिस्थिती होती। याला कारण ठरलं मराठवाड्यात उठलेली अफवा। इराण इस्रायल युद्धामुळे पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाल्याची अफवा मराठवाड्यात पसरली होती। पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेल संपण्याआधीच वाहनांच्या टाक्या फुल करण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती। एवढी भीषण गर्दी आहे। अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध असल्यामुळं ही अफवा आहे। काय आहे काय मिळत लागत झाले। ग्रामीण भागातून शहरातून लोक भेटल ती घेऊन येले तर कॅना बॉटला बिस्लेऱ्या हे ते काय काय घेऊन येतं। इतका भीषण गर्द आहे की पेट्रोल घ्यायसाठी कमीत कमी मला 1.5 तास लागला घ्यायला पेट्रोल। हे कशाचं काय कारण काय मिळत लागणार आम्हाला। सोशल मीडियावरील रील्स बाजांनी यात भर टाकली। व्ह्यूज आणि लाईक मिळवण्यासाठी या रील्स बाजांनी पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होईल अशी अफवा उडवून दिली। पेट्रोलचे भाव 250 रुपये लिटरवर जातील या भीतीनं टँक फुल करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर काही रील्स व्हायरल झालेल्या आहेत आणि त्या रील्समध्ये असं लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आखाती देशामधलं युद्ध झाल्यानंतर काय होऊ शकते, तर भारतातलं पेट्रोल आणि डिझेल संपवू शकते। तसेच पेट्रोलचे जे डिझेल भाव आहेत ते 250 रुपयापर्यंत लिटरपर्यंत जातील अशा प्रकारची एक अफवा सामान्य नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे। या अफवांचं पीक एवढं जोरदार होतं की लोकांना ही अफवा आहे ही माहिती असूनही लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली। शेवटी पेट्रोल पंप डीलर असोसिएशनला मुबलक पेट्रोल डिझेलचा साठा असल्यानं घाबरू नये असं आवाहन करावं लागलं। कोई पेट्रोल डीजल की शॉर्टेज नहीं है, कोई पेट्रोल पंप बंद नहीं रहेंगे सिटी में। जो अफवाहें चल रही है कि भाई 4 दिन पेट्रोल पंप बंद रहेगा, पेट्रोल नहीं मिलेगा, ऐसी कोई बात नहीं है। आज थोड़ा दिक्कत इसलिए हुई थी कि आज होली के कारण सिटी के और बाहर के कुछ पेट्रोल पंप होली के लिए त्यौहार के लिए मनाने के लिए पेट्रोल पंप बंद थे। तो लोगों में ये अफवाह हो गई कि वो जंग की वजह से जो वॉर चल रही है तो पेट्रोल डीजल नहीं आया। तो ऐसी कोई बात नहीं है, पेट्रोल डीजल फुल है। मैं अभी सभी हमारे डीलरों से बात कर रहा हूँ कि सभी जगहों पे पेट्रोल डीजल की आपको दिक्कत नहीं होगी। सिर्फ मुझे ये कहना है कि आप लोग पैनिक मत होइए। अफवा फक्त पेट्रोल डिझेल पुरत्याच मर्यादित राहतील असं नाहीये। युद्धाच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठत असतात, त्यामुळे डोळसपणे विचार करा। सोशल मीडियावरील रील्सवर विश्वास ठेवून अस्वस्थ होऊ नका, राहा खबरदार। सतीश मोहिते आणि गजानन वाणीसह विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।